दिवाणी प्रकरणांच्या बाबतीमध्ये जेव्हा न्यायालयामध्ये जबाब द्यावायचा असतो त्यावेळी सरतपासाचे प्रतिज्ञापत्र म्हणजेच जबाब हा लेखी स्वरूपामध्ये दिला जातो। तो लेखी स्वरूपामध्ये जबाब दिल्यानंतर विरुद्ध पार्टीचे वकील हे त्या साक्षीदाराचा उलट तपास घेतात। हा लिखित जबाब हा शपथेवर दिला जातो आणि हा शपथेवर लिखित स्वरूपात दिलेला जबाब हा जबाब देणाऱ्या व्यक्तीवर बंधनकारक असतो। परंतु मित्रांनो, जेव्हा एखाद्या व्यक्तीने शपथेवर सरतपासाचे प्रतिज्ञापत्र दिले आणि त्या सरतपासाच्या प्रतिज्ञापत्रातील मजकूरच मला माहीत नाही, तो माझ्या सांगण्याप्रमाणे लिहिला गेलेला नाही, त्यामध्ये काय लिहिले आहे याची मला माहिती नाही, असे जेव्हा स्वतः प्रतिज्ञापत्र देणारा साक्षीदारच म्हणतो, अशा वेळी कायद्याची काय पोझिशन आहे याबद्दल सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण असा निकाल आहे। आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तो निकाल नुकताच 4/12/2025 रोजी माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आहे। या निकालातील केसचे नाव आहे कमलाबाई मयत यांचे वारस विरुद्ध कण्णाराव मयत यांचे वारस। आणि या केसमध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण असे निष्कर्ष नोंदवलेले आहेत। ही केस 2026-1 सिव्हिल कोर्ट केसेस पान नंबर 688 यावर रिपोर्टेड झालेली आहे। या केसमधील जो महत्त्वाचा मुद्दा आहे तो महत्त्वाचा मुद्दा काय आहे हे आपण जाणून घेऊया। तर तो महत्त्वाचा मुद्दा असा आहे की दिवाणी प्रक्रिया संहिता ऑर्डर 18 रूल 4 प्रमाणे जे सरतपासाचे प्रतिज्ञापत्र दिले जाते त्या संदर्भातील ही केस होती। आणि या केसमध्ये असे घडलेले होते की त्यातील पक्षकारांनी जे आहे ते सरतपासाचे प्रतिज्ञापत्र ॲफिडेविट करून, ज्याला आपण ॲफिडेविट असे म्हणतो, ते करून दाखल केलेले होते। आणि जेव्हा त्याचा उलट तपास घेण्यात आला त्यावेळी त्या साक्षीदाराने असे सांगितले की ते सरतपासाचे प्रतिज्ञापत्र हे त्याच्या सांगण्याप्रमाणे लिहिण्यात आलेले नाही। एवढेच नाही तर त्या सरतपासाच्या प्रतिज्ञापत्रामध्ये काय लिहिले आहे हे त्या पक्षकाराला माहीत नाही। अशा परिस्थितीमध्ये त्या सरतपास प्रतिज्ञापत्राचे महत्त्व काय आहे, त्याला पुराव्यामध्ये वाचता येईल का, या अनुषंगाने हा माननीय सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आहे। ही केस मृत्यूपत्राच्या संदर्भातील होती। मृत्यूपत्र झाले किंवा नाही, मृत्यूपत्राचा अंमल झालेला आहे किंवा नाही याबद्दलची केस होती। आणि माननीय सर्वोच्च न्यायालयाने असे म्हटलेले आहे की हा जो साक्षीदार आहे, ज्याने साक्ष दिलेली आहे, त्याने असे कबूल केलेले आहे की त्या सरतपासाच्या प्रतिज्ञापत्रामध्ये काय लिहिले हे त्याला माहीत नाही, त्यामधील मजकूर त्याला माहीत नाही, तो मजकूर त्याच्या सांगण्याप्रमाणे लिहिला गेलेला नाही। आणि अशा परिस्थितीमध्ये उलट तपासामध्ये जेव्हा त्याने या सर्व गोष्टी कबूल केलेल्या आहेत तर अशा परिस्थितीमध्ये त्या साक्षीदाराची साक्ष ही विश्वास ठेवण्यासारखी नाही आणि त्याच्या साक्षीबद्दल संशय निर्माण होतो आणि त्याची साक्ष ही विश्वास ठेवण्यासारखी नाही। या मुद्द्यावरून माननीय सर्वोच्च न्यायालयाने असे मानलेले आहे की मृत्यूपत्रावरील साक्षीदाराला त्याच्या सरतपास प्रतिज्ञापत्रामध्ये काय लिहिले हे माहीतच नसल्यामुळे त्या साक्षीदाराच्या साक्षीवर विश्वास ठेवता येणार नाही आणि ते मृत्यूपत्र खरे आहे असे सुद्धा मानता येणार नाही। म्हणजेच जर का एखाद्याने जबाब दिला आणि त्या जबाबातील मजकूर सांगण्याप्रमाणे नाही, माहीत नाही किंवा जसा सांगितला तसा लिहिला नाही असे जर साक्षीदार म्हणत असेल तर अशा परिस्थितीमध्ये ते मृत्यूपत्र हे बेकायदेशीर ठरते असे माननीय सर्वोच्च न्यायालयाने या केसमध्ये म्हटलेले आहे। आणि त्याचा मुख्य जो निष्कर्ष आहे तो असा आहे की देअर इज अ सिग्निफिकंट डाऊट अबाउट द क्रेडिबिलिटी ऑफ सोल अटेस्टिंग विटनेस होल्डिंग द विल टू बी जेन्युइन वन वुड बी एक्स्ट्रीमली डिफिकल्ट फॉर कोर्ट। म्हणजे माननीय न्यायालयाला त्यावर विश्वास ठेवणे शक्य नाही, अवघड आहे असे म्हटलेले आहे। आणि हा जो निष्कर्ष आहे हा त्या न्यायनिर्णयाच्या पॅरा नंबर 13 ते 15 यामध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाने नोंदवलेला आहे। म्हणजेच जर साक्ष दिली तर ती त्याच्या सांगण्याप्रमाणे असली पाहिजे, हा महत्त्वाचा मुद्दा यामधील आहे। माहिती आवडल्यास माहितीला लाईक करा, व्हिडिओला शेअर करा। कोर्ट कचेरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल तर सबस्क्राईब जरूर करा आणि बाजूचे कलरचे हाईप नावाचे बटनसुद्धा क्लिक करा।
फेसबुक इंस्टाग्रामवर पाहत असाल तर त्या ठिकाणी फॉलो आणि शेअर करा.